हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार। तर मी आज देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे। तिथे मग देवपूजा करायला लागली तर पहिला वरदला भस्म लावा लागतं, मला लाव बाप्पा कर। तर त्यानंतर आज सकाळ सकाळ सर्व फरशा वगैरे पुसून घेतलेल्या आहे। सकाळ सकाळ जर फरशा वगैरे पुसून घेतलं ना तर पटकन काम आवरतं, नाहीतर मग तसंच मग राहतं। त्यानंतर पिऊसदीचं मी आवरून दिलं। त्यानंतर आता मला खिचडी करायची आहे आणि त्यानंतर गायांना पाणी पाजायचं आहे। तिथं बघा मी आणि आज दुसरा सोमवार असल्यामुळे आज घरीच देवपूजा केलेली आहे महादेवाला। आज तीळ होतं, तीळ वगैरे वाहिलं, फुल वाहिलं। त्यांच्या व्रत बघा मी नवीन साडी घातली होती, कारण आज पांढरा साडी घातलेली होती, त्यामुळे व्रत नुसतं माझ्या मागच होता। त्यानंतर मी गॅसवरती बटाटा उकडायला टाकलं होतं। त्यानंतर मी त्याची भाजी बनवली होती पिऊसदीच्या डब्यासाठी। त्यानंतर त्या भाकरी चपात्या सर्व स्वयंपाक झाला होता। तर मला गायांना पाणी पाजून घ्यायचं होतं, तर सिद्धीची मध्येच लुडबुड होती। तर सिद्धीचं डोकं विसरून दिलं। त्यानंतर मग गाई वासरांना पाणी पाजायला घेतलं आणि वासरांना पाणी पाजलं, कारण लहानांपासून सुरुवात केली असते। मग मोठ्यांना जास्त पाजले लागतं पाण्याच्या, त्यामुळे या चौघींना 4 बादल्या आणून ठेवल्या की मग त्यांचं भागतं। त्यानंतर बघा आमची पिऊ एकटीच पावडर वगैरे लावते, गरज नाही दुसऱ्यांनी पावडर। सिद्धीचा झाला आमची मोठी बाई, ती आपलीच करते, तिला जर म्हणलं ना कर ती करते। सिद्धी अजिबात करणार नाही। टिकली लावायची इथं नाही, हम तर मोठी घे, मोठी एवढी ते उगाच जुनी म्हणणं आहे का? सून नाही तर खाऊन घ्या, लेक नाही तर निसून घ्या। माई एवढी मोठी टिकली हाय ना, छोट्यांले टिकल्या तुला। हे बघ बारीक छोट्यांले टिकल्या, त्यांच्यासाठी आणल्यात। नाही माझीच टिकली लागते। चला आता खिचडी डब्याला, चल डबा बुट घालून या, डबा भरते मी। काय नाही सापडत, आमचं डब्बच सापडा ना। पडला का? कुठं जात्यात तिथंच असतात ना, फक्त आरडायचं। घे चपाती देन भरा डब, चल मी तुम्हाला डबा देते बरा। लय अगोचरी, बटाटा नाही, भाजी भाजी। कुठून देऊ बटाटा? खिचडीसाठी घातलाय उकडायला मी, आज भाजी झालं बाई। मग काय, मग बटाट्याने पिवळा करून देऊ का? त्यानंतर सिद्धीला काय भाजी नव्हती, मग तिला लागत होता बटाटा। त्यानंतर मग मिरच्या आणायला शेतामध्ये गेले होते, कारण खिचडीला पण लागत होता। आणि आज करायचा होता आम्हाला मोरघास। तर बघा सकाळी 8 वाजल्यापासून आता वाजलेले 9:30, 1.5 तासातच त्यांनी बघा एवढी अशी मका पूर्ण अशी कापून टाकलेली आहे। मोरघास बनवायची उक्त दिलेलं आहे त्यांनाच, ते त्यांचेच कापून मोरघास बॅगा वगैरे भरून देणार आहे आम्हाला। तर त्यानंतर आल्यानंतर सिद्धीचं डब्बा वगैरे भरून दिलं ना। बघा हिला शाळेत जायचे म्हणून गाडी फक्त दारातूनच पुढं चारीकडे गेली, लगेच म्हणती मला इथून चलत जाणार, एवढी हट्टीची झालेली आहे। त्यानंतर आता ते भाजून द्यायचं नाही का बस लगेच, वरून कणीस आणलं नाही तर लगेच कणीस भाजून बस, लय नको भाजू। किती आनंद होतोय, कणीस भाजलेलं आवडत ना। आजू वरून या घेऊन, मग जा गंजन आणली होती अजून बरीच आणा, कुटी करायच्या अगोदर। तर आता माझी चाली खिचडी करायचं, वर मिरच्या आणायला गेलो होतो वरद आणि मी है ना, तिथं मकाची कणसं आणली लगेच भाजून। वरदला मकाचं कणीस भाजून दिलं, त्यानंतर खिचडी केली मी, जेवले वगैरे। त्यानंतर पुन्हा मग शेतामध्ये आले, कारण की घरासमोरच शेत आहे, त्यामुळे पटकन जाते। तर तोपर्यंत यांची सर्व मका कापून ते कुटी करायला सुद्धा लागलेले होते।
तोपर्यंत यांची सर्व बघा कुटी करून झालेली आहे. एवढी ते एक टेलर आणून टाकलेलं आहे, अजून अर्धा टेलर. त्यानंतर वरच बघा पाणी पेल्यानं तोंडातच कव्हर गुळणं ठेवतो, कसं थुक झालं. मला एक फोटो काढते तर लगेच उन्हात येऊन उभा राहिला फोटो काढायला, नाही तर लगेच त्याच्यामधलं कणीस खायला. त्यानंतर सर्व कुटी करून झालेली होती. आता बॅगा भरायचं काम चाललेलं होतं बघा. एक बॅग भरून झालेली होती. अशा पद्धतीने एवढ्याशी टप वगैरे होते, एवढे पटपट वाहत होते ना की अर्ध्या तासातच एक बॅग भरून झाली होती 3 टनाची. एवढी त्यांची फास्ट गँग आहे. त्यानंतर बघा सगळ्या अशा बॅगा वगैरे भरून झालेल्या आहे. उरलेली कुटी काय टेलरवर टाकली होती, काही कुटीपाशी झाकून ठेवली होती, गायना टाकली होती आणि स्वच्छ असं पटांगण वगैरे झाडून घेतलेलं होतं सगळ्यांनी. तर त्यानंतर तोपर्यंत पिऊ सिद्धी शाळेतून आल्या बघा. सिद्धीला इंजेक्शन मारलं होतं तर आज तिचा पाय दुखणार होता बघ, कसं वाकडं तोंड करते. त्यानंतर सकाळी तिला कणीस भाजून दिलं नव्हतं, तर संध्याकाळी आल्यावर तुला भाजून देईन म्हणलं होतं. तर शाळेतून आल्याला लगेच मला म्हणते, तू म्हणली ना संध्याकाळी कणीस भाजून देईन शाळेतून आल्यानंतर. तर तिने कणीस घेतलं, लगेच सोलून आणलेलं. तिला म्हणलं सोलून आणून दे. तर कधी कधी ना सकाळ टाईम नाही भेटला, संध्याकाळी म्हणतो आपण शाळेतून आल्यावर तुला करून दे, पण कामाच्या ॲपमध्ये टाईमसुद्धा भेटत नाही, वेळसुद्धा. त्यानंतर तरी संध्याकाळी शाळेतून आलं त्यांना हट्टच असतो, तू सकाळी म्हणली ना मग ती बनवूनच देते, बनवून द्यावंच लागत असतं. तर त्यानंतर मग संध्याकाळी दिवसभर काय कामामुळं महादेवाला जायला का जमलं. त्यानंतर मी संध्याकाळी 6 वाजता आम्ही गेलेलो होतो महादेवाच्या मंदिर. गावामध्ये काम पण होतं आणि त्याचबरोबर महादेवाचं दर्शनासुद्धा जाता येईल. त्यानंतर वरचसुद्धा पाठीमाग लागला होता, सकाळ धरून पाठीमाग लागला. त्यांनी काही माझा पिच्छा सोडला नव्हता. तर त्यानंतर बघा कसा देवबाप्पा करतो. तर वाटेन जाताना काळूबाईचं एक मंदिर आहे, तर ते गाडीवरती हात सोडून देवबाप्पा करतो. मी हा का हात सोडतो, देवबाप्पा करतो. मग त्यानंतर देवबाप्पा आहे, कुठंही कळस दिसला ना देवाचात लगेच देवबाप्पा करतो, असा आहे गुणी. त्यानंतर घरी आले. त्यानंतर तोपर्यंत पीठ मळून चपात्या करायला लागली होती. पनीरचं सुद्धा मसाला वगैरे काढून परतून ठेवलं होतं. मी आल्यानंतर पनीर आणलं गावातून. त्यानंतर मग पनीर बनवायला घेतलं मी. पनीर, चपात्या, भात असा मेनू होता. त्यानंतर स्वयंपाक झाला, लवकरच स्वयंपाक असतो 5 वाजता पिऊ सिद्धी आल्यावरतीच. त्यानंतर गायांचं दूध वगैरे काढलं, वासरांना दूध पाजावं लागतं, तर आता मी वासरांना दूध पाजून घेत आहे. तर इथं बघा अशा मुंग्या आहे, ह्या वर्षी नुसत्या मुंग्याच आहे वावरांमध्ये बघा, वासरांपोशाच्या मुंग्या. त्यानंतर हिला पण सोडायचं होतं दूध पाजायला गायचं. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवरती नसेल चॅनल सबस्क्राईब करा. दोन्ही कालवडींना बाटलीने दूध पाजावं लागत असतं. त्यानंतर ह्या कालवडीला त्यानंतर गायांचं दूध वगैरे काढून झालं होतं, त्यापर्यंत हे चारा टाकीत होते त्यांना कुटी. त्यानंतर हे वासराला सुद्धा सोडलं. तर चला बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.